नमस्कार मंडळी. माझं नाव योगेश. जसं की आपल्याला माहिती आहे की आता मतदानाचं वारे जे आहे ते घोंगावत आहेत आणि आता अंतिम टप्प्यात मतदानाचा जे प्रचार आहे तो आता आलेला आहे. तर सगळे पक्ष आपल्या जोरदाराने आपल्या पद्धतीने आपला प्रचार करत आहेत. तर आपण जाणून घेऊया मत ऑफिसमधल्या लोकांचं की त्यांनी त्यांच्याकडून जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याकडून त्यांचं काय हे अपेक्षा आहेत किंवा कुठल्या पक्षाने काय काम केलं आहे, विकास काय अपेक्षित आहे. तर आपण आता जाणून घ्या. पहिलं मत आपलं सिद्धार्थ आपले तायडे जे आहेत आपले ऑफिस कलिग आहेत. तर त्यांचं काय मत आहे. तर सिद्धार्थ, तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोणत्या पक्षाने काय काम करावं आणि किंवा काय विकास केला आहे आणि तुमच्या मतदारसंघात काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून त्या पक्षाकडून. माझ्यासाठी म्हणजे पक्ष हा मोठा नसावा. जो उमेदवार आहे तो माझ्यासाठी फार मोठा आहे. कारण त्याच्याकडून आपण अपेक्षा काय करतो की तो घराघरात जावं आणि लोकांच्या काय अ, म्हणजे प्रायोरिटीज आहेत, कामं काय करायला पाहिजे ते त्यांनी जाणून घ्यावं. आणि लोक काय म्हणतात त्याच्यावरती न जाता त्यांनी अ, हे बघायला हवं की आपल्याला नक्कीच ते कामं करायची गरज आहे की ती कोणत्या कामाला प्रायोरिटी द्यायची ते त्या उमेदवाराला समजलं पाहिजे की येस की इथे आपल्याला ही कामं करायची आहेत. पण लोक भरपूर काही काही डिमांड्स करतात. पण डिमांड्स आपण जाणून घ्यायचे की ते खऱ्याच आहेत का, गरजेचे आहेत की ते प्रायोरिटी देऊन त्यांनी ती कामं पहिली ओके, म्हणजे करावी. तुमचं मत असं आहे की लोकांनी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडून झाल्या पाहिजेत. उगाच फक्त तुम्ही आश्वासनं देऊ नका. तर त्यांनी आपण जाणून. प्रायोरिटीनी म्हणजे प्रायोरिटीनी त्यांनी म्हणजे जे खरंच गरजेचं आहे का तिथे, ती कामं त्यांनी पहिली करावी. तर नक्कीच म्हणजे जर त्यांनी ते कामं केली तर नक्कीच तो परत निवडून येणारच. तर बरोबर. असा उमेदवार असावा. तर आपण जाणून घेतलं. मग सिद्धार्थ यांचं मत एकदम एकदम स्पष्ट आहे की त्यांनी कामं करावीत, नुसतं आश्वासनं देऊ नयेत. विकास जो करायचा आहे तो विकास केला पाहिजे, नुसतं आश्वासनं देऊन होत नाही आहे. तर मंडळी आपल्यासोबत आता आहेत संकेत भगत, जे आपल्या आता अजून एक आपल्या इथे कलिगत ऑफिसमध्ये. तर आपण त्यांचं मत जाणून घेऊ की त्यांच्या मतदारसंघात कोण उभं आहे आणि त्याच्या मतदारसंघात त्यांची कोणाची हवा चालू आहे सध्या. सध्या आमचं जोगेश्वरीचं मतदानसंघ आहे. तर त्यामध्ये दोन्ही शिवसेना पक्ष उभे आहेत. म्हणजे उबाटा आणि शिंदेगड. उबाटा आणि शिंदेगड. म्हणजे चुरशीची लढत तुमच्या इथे पाहायला मिळणार आहे. पण आमची आमची इच्छा होती की मनसेने तिथे उभं राहावं. पण आता मनसेमध्ये कोणी आहे की नाही अजून मला कल्पना नाही तेवढी. पण हे दोन गट आहेत तेवढं माहिती आहे. म्हणजे तुमचा आवडता पक्ष मनसे दिसतोय आपण. हो हो. म्हणजे काही कारण त्याचं. राज ठाकरे यांचं विजन वेगळं आहे. कारण की ते स्वतः एक कलाकार आणि मी एक स्वतः कलाकार आहे. त्यामुळे ते कलाकारांनाच माहिती असू शकतं की त्यांचं विजन कशा प्रकारे असू शकतं. आणि त्यांनी आता त्यांचा जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. आणि त्या प्रत्येकाचे जाहीरनामे येतात. पण प्रत्येकजण जाहीरनाम्यामध्ये असं दाखवतात की आम्ही हे केलं आणि आम्ही ते करणार. पण राजसाहेबांनी आता आपल्या स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये असं दाखवलेलं आहे की आम्ही हे करणार ते करणार, पण कसं करणार आणि का करणार. तर ते मला म्हणायचं की त्यांचं विजन ठीक म्हणजे नक्की झालेलं आहे की त्यांना काय करायचं ते त्यांनी मांडू शकतात, जे इतर पक्ष करत नाही आहेत. बरोबर बरोबर. कारण की काही इतर पक्ष ते नेहमीच बोलतात की तेच विषय सारखे येतात. पाणी, रस्ते हे. पण त्यांचं विषय वेगळेच असतात जरा. आणि त्यांचं मत थोडा कलात्मक असतं. त्यामुळे ते आम्हाला ते भावतं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांच्या पक्षातून उभारी यावी आणि हे आपलं जे महाराष्ट्र तरी निदान महाराष्ट्र तरी ते व्यवस्थित सुंदर आणि स्वच्छ दिसावं आणि भारतात ते दिसण्यात यावं ही आमची इच्छा आहे. खूप छान आणि निखळ मत असं मांडलेलं आहे संकेत यांनी. त्यांचा पक्षाचा पाठिंबा जो आहे तो मनसेला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली तरी आपण अजून आपल्या मूलभूत गरजांवरती रडतोय. अन्न घ्या, वस्त्र घ्या, पाणी घ्या, निवारा घ्या. का आपण अजून त्याच्या पुढे जात नाही आहे? का आपला विकास होत नाही आहे? प्रत्येक सत्ताधारी, प्रत्येक जो येतो आहे तो फक्त या गोष्टींकडेच देऊन आपल्याला मूर्ख बनण्याचा प्रयत्न करतो. का आपण अजून त्याच गोष्टीवरती अडकून आहोत? का आपण अजून विकासाच्या पलीकडे जात नाही आहे? आपल्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या पूर्ण का होत नाही आहेत? हेच आपण जाणून घेतो आहोत आपल्या ऑफिसमध्ये कलिगकडून की यावेळेस तुम्ही कशाप्रकारे मतदान करणार आहात आणि तुमचं विजन काय असणार आहे. तुम्हाला विकासासाठी कुठला पक्ष महत्त्वाचा वाटतो किंवा तुमचं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी आपण एक एक करून सर्वांना प्रश्न विचारतो आहे आणि प्रत्येकाचं मन जाणून घेतो आहे की त्यांना कसा उमेदवार हवा आहे आणि त्यांचं विजन काय आहे, त्यांचा विकास कोण करू शकतो. तर आपण आता एका आपल्या तडफदार नेतृत्वाचं आपण मत घेणार आहोत. त्याचं नाव आहे विकास, जो की आपलं मत मांडण्यात प्रखर असतो. नाही, त्यांचं मत परखड असतं. त्यांचं मत कोणाच्याही दबावाखाली नसतं. असे आपले विकास जाधव. तर त्यांचं मत आपण विचारूया.
तर विकास आपल्याला काय वाटतं की यावेळेस कोणता पक्ष अग्रेसर आहे आणि कोणता पक्ष येऊ शकतो आणि कारण का? कोणता पक्ष येऊ शकतो किंवा याची तर आपण डायरेक्ट सांगू शकत नाही कुठलीही. परंतु जो पक्ष माझ्या मते व्यवस्थित कामं करेल किंवा जे आता सध्या होतं ते भाजप सरकार होतं. तर भाजप सरकारने जर योग्य काम केलं असेल तर माझ्या मते जनता जी असते ती बरोबर निर्णय देऊ शकते. त्याच्यामध्ये आपण कोणालाही काही बोलू शकत नाही की बाई हा पक्षाचा आहे तो पक्षाचा आहे. पक्षाच्या याच्यावर मी देऊ शकत नाही, परंतु जनतेने एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की जी कामं केली आहेत ज्या पक्षाने ती कामं लक्षात ठेवूनच आपण निर्णय द्यायचा. किंवा जर तुम्ही हा नका करू की एखादा माझा नातेवाईक आहे त्याला मी मत द्यावं किंवा एखाद्याने मला आता भरपूर काही चालतं की बाई ही योजना आणतात आहे, ती योजना आणतात आहे, पैसे 3,000 5,000 ह्या माझ्या मते योजनेवर तुम्ही जाऊ नका. आणि जो पक्ष पहिल्यापासून इतके 5 किंवा 10 वर्ष किंवा कोणी असेल त्या पक्षालाच तुम्ही माझ्या मते मत द्या. कारण ह्याच्यावरच तुमचं भविष्य तुमचं अवलंबून होतं. कारण आपली कामं ही तेच करणार आहेत. ते काही त्यांची स्वतःची कामं करत नाही, ही जनतेचीच कामं आहेत आणि जनता त्यांना निवडून देते. त्यामुळे कोणीही जरी कोणी निवडून आलं तर ती जनतेने निवडूनच दिलेलं असतं. त्यामुळे कोणी कोणाला तुम्ही दोष देऊ शकत नाही असं मला वाटतं. तर तुमच्या मतदारसंघात आता कोणाचं पारडं जड आहे असं तुम्हाला वाटतंय? माझ्या मतदारसंघात बघायला गेलं तर आता तसं ही जी आता राजकीय जी व्याख्या घडली आहे की गेल्या वेळेला ही जी निवडणूक झाली त्याच्यामध्येही असंच घडून आहे की कोणालाही एकदम बोलतात ना जास्त मतं कोणाला मिळाली नाही. मतं भरपूर विभागली गेलेली आहेत. कारण जे मागच्या याच्यात जे घडलेलं जे सगळ्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्याचा बोलतात ना परिणाम ह्या निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो. तुमचं मत असं आहे की यावेळेस कोणाला भरघोस मतं मिळतील असं शाश्वती कमी आहे? असं बोलू पण शकतो, चान्सेस आहेत. पण ह्याच्या उलटही होऊ शकतं. कारण आता जर कामं लोकांना जसं काही कोकण विभागात म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रात म्हणा जिथे जिथे काही ठिकाणी कामं झालेली आहेत त्या कामांवर पण काही लोक जिंकून येऊ शकतात. किंवा काही जणांनी कामं केली नाही आहेत. समजा एखादा पक्ष आहे त्याच्यामधले काही लोकांनी कामं केली आणि काही लोकांनी नाही केलं. त्याचे वाईट परिणाम किंवा चांगले परिणाम त्यानुसार त्यांना कळून येते. तर तुम्हाला कोणत्या पक्षाची भूमिका पटते सध्या? पक्ष मी माझं मत तर नेहमीच आहे की पक्षावर मी डिपेंडेबल नसतो. नेहमी माझं मत असतं की जो कोणी सरकार आहे हे आपण निवडून दिलेलं असतं, आपल्यासाठी ते असतात. तर त्यांनी कामं ही केलीच पाहिजेत. आणि जी कामं आपल्याला असतात ते म्हणूनच मी बोललो की जो जिकडची जनता आहे ती निवडून दिली पाहिजे. जसं की आता आपण इतके वर्ष बघतोय भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत एकच मुद्दे आहेत आपले. रोड नाही, पाणी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, हे आता तेच येतं ते मुद्द्यामध्ये सारखे. तर माझ्या मते हे माझ्या जी आता शिकलेली मुलं आहेत किंवा यंग जनरेशन आहे त्यांनी हे डिसिजन घेतलं पाहिजे की कुठल्या मुद्द्यावर आपण द्यायचं, की धार्मिक मुद्द्यावर द्यायचं, की ह्या योजना येतात त्याच्यावर द्यायचं, की आपल्याला बाबा एज्युकेशनली चांगलं करू शकतो. सामाजिक आपले जसे रोड्स आहेत हे आहेत म्हणजे आपल्या मुलांसाठी किंवा भविष्यासाठी या गोष्टी झाल्या पाहिजे. एज्युकेशन हे माझ्या मते महत्त्वाचं आहे. मेडिकल हे आहे, मेडिकल इंडस्ट्री आहे, हॉस्पिटलायझेशन आहे, ह्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे. आणि जो माझ्या मते पक्ष फक्त धार्मिक मुद्द्यांवर बोलतो किंवा या योजनांवर किंवा पैसे देण्यावर बोलतो त्याचा अर्थ नाही. कारण या योजना येतात आणि जातात, परंतु जे आपल्याला आहे की मुलांना शिक्षण भविष्यात मिळालं पाहिजे, मुलांना चांगली जीवनशैली मिळाली पाहिजे भविष्यात. तर त्यानुसार मग माझ्या मते जनतेने जे काही निर्णय असेल ते आपल्याला कळेलच जेव्हा निवडणुका होतील आणि त्याची मतदान मोजणी होईल. तर आपण आता मत जाणून घेतलं आपल्या विकास जाधव यांचं ज्यांचं मत होतं ते सडेतोड होतं आणि त्यांची जी मागणी होती ती खरंच खूप योग्य होती की तुम्ही नुसतं धर्मांध होऊ नका, तर तुम्ही विकासाच्याबद्दल बोला. धन्यवाद. प्रत्येकाची मतं ही त्यांच्या विचाराप्रमाणे आहेत. कोणाला भाजप हवं आहे, कोणाला काँग्रेस हवं आहे किंवा कोणाला मनसे हवं आहे. पण विकासाचं काय? विकास होईल की नाही? आजपर्यंत एवढी वर्ष झाली स्वतंत्र होऊन तरी पण आपण अजून विकासाच्या पुढे गेलोच नाही. आधुनिक यंत्रणा असेल किंवा नवनवीन जे बदल होत आहेत पूर्ण जगामध्ये ते आपल्या भारतामध्ये नाही आहेत. सर्वसंपन्न भारत असून महाराष्ट्र असून अजूनही सर्वसंपन्न महाराष्ट्र असून अजूनही आपण त्याच राजकारणामध्ये गुंततो आहे. मूलभूत गरजा असतील किंवा सोयीसुविधा असतील, शिक्षण असेल उच्च प्रतीचं का मिळत नाही? तळागाळात अजूनही वीज किंवा पाणी पोचलं नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या बाजूने आपापल्या परीने लोकांना आपला प्रचार करत आहे. पण हा प्रचार खरंच आणि त्यांची आश्वासनं खरंच ही त्यांची पूर्ण करतील का? तर आपण आता जाणून घेऊया मत शिवाजी
त्यांना काय वाटतं याबद्दल? आता शिवाजी, आपल्याला काय वाटतं की आजपर्यंत या सत्ताधाऱ्यांनी एवढी आमिषं दिली किंवा एवढी आश्वासनं दिली, त्यातलं कुठलं पूर्ण झालं आणि खरंच महाराष्ट्र संपन्न झाला आहे का? मला वाटतं की होतोय हळूहळू उदाहरण आहे का तुमच्याकडे काही की काय काय घडलंय त्याने की महाराष्ट्र संपन्न झाला आहे? नाही तर रस्ते आहेत, आपण बघतोय मरीन ड्राईव्ह वगैरे सारख्या भागातून लिंक रोड वगैरे तयार होत आहेत, जे अर्धा अर्धा तास एक तास लोक मुंबई आणि उरण मार्गात तो मार्ग आहे तो भरपूर झालेला आहे विकास बऱ्यापैकी. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व आहे आता? तर नवी मुंबई सारख्या भागातून ज्यावेळी आम्ही येतो त्यावेळी तिथे चौरंगी लढत आहे. कारण तिथे गणेशजी नाईक आहेत, विजय चौगुले आहेत, आणि एम के मडवी आहेत, परत असे आणि असेच पश्चिम महाराष्ट्रातून उमेदवार आहेत, बाबा कदम म्हणून. तुमचा कोणत्या पक्षाला पाठिंबा आहे किंवा तुमचा कोणत्या पक्षावरती जास्त विश्वास आहे की हा पक्ष तुमचं काम करू शकतो किंवा तुमच्या विकासाची धोरणं आणू शकतो? मला तर कोणत्या पक्षावर काही विश्वास वगैरे असं काही सांगू शकत नाही, पण आत्ताची परिस्थिती बघितली गेली इलेक्शनची तर खूप विचित्र अवस्था आहे की त्रिशृंग यामध्ये अपक्षांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये आपण चौरंगी लढत बघू, यामध्ये अपक्षांना फायदा होईल. तसंच भोरवेल्ला मुळशी ज्या भागांमध्ये अनेक जे ग्रामीण भागामधला आहे तो भोरवेल्ला मुळशी तिथे अनेक म्हणजे संग्राम थोपटे आहेत, परत आपले मांडेकर आहेत आणि कुलदीप कोंडे आहेत, ज्यांनी सत्ता संघर्षाबद्दल अजून कामं केलेली आहेत. म्हणजे रोजगारीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, हे भरपूर प्रश्न मतदारसंघात. तुमच्या मते उमेदवार कसा असावा? म्हणजे उमेदवाराकडे काय बघून आपण त्याला उमेदवारी द्यावी? मला तर वाटतं उमेदवाराकडे बघून त्यांच्याकडे त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांची कामं करण्याचा दृष्टिकोन, त्यांचे विचार, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी आपलं मतदान झालं पाहिजे. आणि कामं महत्त्वाचे आहेत. मतदारसंघात कामं होणं महत्त्वाचे. रोजगाराचे प्रश्न आहेत, ग्रामीण भागामध्ये पाण्याचे प्रश्न अजून तसे, रस्त्याचे प्रश्न अजून तसे आहेत. भरपूर सारे प्रश्न आहेत की ते अजून लोकांपर्यंत जे काही ठिकाणी एस टी पण जात नाही. आम्ही ज्या ग्रामीण भागातून येतो भोरवेला मशून त्या भागामध्ये काही एस टी पण जात नाही आहेत. रस्त्यांची आवड MIDC नाही आहे की अनेक 30 वर्ष त्या लोकांनी तिथे सत्ता घेतलेली आहे, पण अजून MIDC करताना आली. रोजगारांचा प्रश्न आहे, भरपूर सारे प्रश्न आहेत. तसे नवी मुंबईमध्ये आता सध्याच्या अवस्थेमध्ये जी राजकीय परिस्थिती ओढवलेली आहे की अपक्ष वगैरे बंडखोर उभे राहिलेले आहेत, त्याबद्दल मत तर आमचं शिवसेनेलाच असेल. तर आपण मत जाणून घेतलं शिवाजी यांचं मत याचं आहे की कशा प्रकारे त्या लोकांनी सत्ताधाऱ्याने किंवा ज्यांच्या हातात सत्ता येईल त्यांनी कसं काम करावं आणि कशी अपेक्षा असावी ते त्यांनी मांडलेलं आहे. तर मंडळी, आपण आज जाणून घेतलं मत आपल्या ऑफिसमधल्या सर्व कलिग्सचं. त्यांच्या मनातला उमेदवार कसा आहे किंवा त्यांच्या मनातला राज्यकर्ता कसा आहे आज त्यांनी वर्णन करून सांगितलं आपल्याला. त्यांना कसा उमेदवार हवा आहे किंवा त्यांना कसा राज्यकर्ता हवा आहे त्यांच्या मतदारसंघात, हे त्यांनी आज आपल्याला सांगितलं आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा. मतदानाचा हक्क नक्की बजावा, कारण मतदान हा तुमचा मूलभूत हक्क आहे आणि तो नक्की बजावा. जर तुम्हाला कोणी आमिष देऊन तुमचं मत विकत घेत असेल तर त्याला बळी पडू नका, कारण तुमचं मत हे अमूल्य आहे. तुमचं मत ही तुमची जबाबदारी, कारण तुमचं भविष्य हाच एका मतावरती अवलंबून आहे. तर नक्की तुम्ही आपल्या मतदारसंघात आपल्या मतदान करा आणि चांगल्या राज्याची धुरा सांभाळा.